पाऊले चालती पंढरीची वाट. टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणामध्ये संत तुकोबारायांची पालखी बारामतीकडे मार्गस्थ झालेली आहे. यावेळेला वारकरी विठुरायाच्या सेवेमध्ये तल्लीन झाल्यानं वारकऱ्यांमध्ये भक्तिमय आणि आनंदमय वातावरण पाहायला मिळतंय. विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले वारकरी पंढरपूरच्या दिशेनं आता हळूहळू मार्गस्थ होत आहेत. शेतकरी राजावर पावसाचा वर्षाव करावा असं वारकऱ्यांनी पांडुरंगाला साकडं सुद्धा घातलंय. काही वारकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी. हे वारकरी जे मंडळी जे आहेत आता विठुरायाला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आता पंढरपूरकडे रवाना झालेत. खरं तर दौंड तालुक्यातील वरवंड येथून आता हे वारकरी बारामतीच्या दिशेने आता मार्गस्थ होत आहेत. खरं तर काय ह्यांच्या भावना? श्रीवारी आहे माझी, छान आहे एकदम, आनंद सगळा आनंद आहे. काय कसा झाला प्रवास? प्रवास छान झाला एकदम. काय कुटुंबाच्या नातवांच्या मुलांची काय आठवण? काय नाही कुणाची आठवण येत नाही. वारी मस्त एकदम. आज आमची 13वी वारी आहे. साकडं म्हणजे एकच, जन्मोजन्मी हाच छंद लागावा आणि मरणानंतर मोक्षाला पावन जावे. हा देह विठुरायासाठीच मिळालेला आहे. त्याच्या भेटीसाठी विठ्ठलाकडे एकच मागणं आहे. आता जे निसर्गानं ओढ धरलेली आहे, पावसानं काही भागामध्ये पाऊस नाही, तरी माझ्या पांडुरंगानं माझ्या शेतकरी राजासाठी आपला वर्षाव करावं आणि माझा शेतकरी राजा सुखी करावं, एवढं पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आमची वारी निघालेली आहे. एकंदरीत संपूर्ण जे कुटुंबाचं जी ओढ असेल किंवा कोणतं दुःख असेल, संपूर्ण आज बाजूला सारून विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आता वारकरी मार्गस्थ होऊ लागले. सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.